रुंझा गावात धारदार तलवार घेऊन दहशत पसरवणारा इसम अटकेत. दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की बेघर येथील ग्राम रुंझा येथील रहिवासी शेख कलीमुद्दीन शेख कबीरुद्दीन वय वर्ष 40 हा इसम आपल्या हातात धारदार टोकदार लोखंडी नंगी तलवार बाळगून रुंझा गावातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये दहशत निर्माण करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री LD तावरे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन करून संबंधित इसमावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्वरित रुंझा गावात धाव घेऊन प्रभाग क्रमांक 2 मध्ये धारदार तलवार घेऊन दहशत पसरवत असलेल्या शेख कलीमुद्दीन शेख कबीरुद्दीन या शिफातीने पकडले. आरोपीकडून लोखंडी धारदार तलवार जप्त करून जप्ती पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे अपराध क्रमांक 141/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंदवून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री LD तावरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस हवालदार प्रमोद जुनोनकर, पोलीस नाईक सचिन काकडे, संदीप मडावी आणि पोलीस कॉन्स्टेबल राज मुत्तलवार यांनी यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला असून परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ.